यंदाच्या मान्सूनच्या सुरुवातीलाच एल निनो सक्रिय असल्यानं राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त झाला होता। पण जुलै महिना सुरू झाला आणि निसर्गानं वेगळंच रूप दाखवायला सुरुवात केली। अनेक भागात विक्रमी पावसानं हजेरी लावली। मान्सूनच्या सुरुवातीला असलेली जवळपास 40% तूट मोठ्या प्रमाणात भरूनही निघाली। धरणांमधला पाणीसाठा लक्षणीयरित्या वाढला। काही ठिकाणी नद्या दुथडी भरून वाहू लागल्या तर काही ठिकाणी पूर परिस्थिती पाहायला मिळाली। हवामान खात्यानं कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत तर मराठवाडा आणि विदर्भात 1 ऑगस्टपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय। तर यंदा एल निनोमुळे दुष्काळ पडेल, पाऊस कमी होईल अशी भीती वारंवार व्यक्त होत होती। सरकारनं सुद्धा शेतकऱ्यांना पेरणीची घाई करू नका असं आवाहन केलं होतं। पण जुलै उजाडला आणि चित्र पूर्णतः बदललं। राज्यात विक्रमी पाऊस पडला, धरणं भरून वाहू लागली आणि अनेक ठिकाणी पूरस्थिती पाहायला मिळाली। मग एल निनोच्या वर्षात असं नेमकं काय घडलं? हवामानशास्त्रातील पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोलनं एल निनोचा प्रभाव नेमका कसा कमी केला, पाहूया त्याविषयीचा रिपोर्ट। एल निनोचं वर्ष म्हणून यंदा पाऊस कमी होणार असा इशारा होता। इतकंच काय तर शेतकऱ्यांनीही खरीपाच्या पेरण्या करताना घाई करू नये असं आवाहन सरकार वारंवार करत होतं। त्यातच जून महिना पूर्ण कोरडा गेला, म्हणून यंदा पाणी टंचाईचं टेन्शन सगळ्यांनाच आलं होतं। जुलै उजाडला आणि महाराष्ट्रात विक्रमी पाऊस झाला। पण हा पाऊस नियमित मान्सून सारखा नव्हता, कारण एल निनो। मान्सून काळामध्ये एका लईमध्ये पडणारा पाऊस असतो। मान्सूनचे ढग साधारणतः 4 किलोमीटर उंचीपर्यंत वाहत असतात। यावर्षी मात्र त्याहीपेक्षा उंच ढग तयार झाले आणि ते कमी वेळामध्ये असे उंच ढग तयार होत राहिले, सातत्याने त्यांची निर्मिती होत राहिली। त्यामुळे बऱ्याच भागांमध्ये 500-600 मिलीमीटर किंवा 1000 मिलीमीटरपर्यंत पण पाऊस झाला आणि ही स्थिती एल निनोमुळेच उद्भवली आहे असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे। बरं, हे झालं शास्त्रज्ञांचं मत, पण आकडेवारी काय सांगते तर जरा मुंबईच्या पावसाचे आकडे बघा। कुलाबा वेधशाळा, जुलै महिन्यात सरासरी 768 मिलीमीटर पाऊस होतो। यंदा 1 ते 7 जुलैमध्येच 791 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। सांताक्रूज वेधशाळेनुसार जुलै महिन्यात सरासरी 919 मिलीमीटर पाऊस होतो। यंदा 1 ते 7 जुलैमध्येच 779 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। बरं, हे झालं मुंबईचं। राज्याच्या इतर ठिकाणीही असाच पाऊस झाला का तर नाही, त्याचाही एक पॅटर्न झाला। जसं की जुलैचा पहिला आठवडा कोकण पट्ट्यात विक्रमी पाऊस झाला, तर जुलैच्या शेवटी विदर्भात पावसानं जोर धरला। बरं, एल निनोच्या वर्षात असंच होतं का तर त्याचीही आकडेवारी बघा। 1972 मध्ये सरासरीपेक्षा 24% कमी पाऊस झाला, देशात तीव्र दुष्काळ पडला। 1982 मध्ये सरासरीपेक्षा 14% कमी पाऊस झाला, अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली। 1987 मध्ये सरासरीपेक्षा 19% कमी पाऊस झाला, कोरडा दुष्काळ पडला। 1997 मध्ये तीव्र एल निनो होता, तरीही सरासरीपेक्षा 2% अधिक पाऊस झाला, त्यामुळे हे अपवादात्मक वर्ष ठरलं। 2015 मध्ये एल निनोमुळे सुमारे 14% पावसाची तूट झाली, मान्सून कमकुवत राहिला। आता असा इतिहास असतानाही सरकारनं अख्खा मे महिना कोरड्या दुष्काळाचीच भीती दाखवली। मग तरीही इतका पाऊस का होतोय तर त्याला कारण ठरतंय पॉझिटिव्ह आयओडी, म्हणजेच इंडियन ओशन डायपोल। आयओडी म्हणजे काय? आयओडी म्हणजे हिंद महासागरातील पृष्ठभाग, इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियापासून ते आफ्रिकेपर्यंतचा पृष्ठभाग। याच पृष्ठभागावरील वातावरणाचा मान्सूनवर परिणाम होत असतो। एल निनोच्यामुळे यंदाच्या मान्सूनचा प्रवाह क्षीण आहे, कमकुवत आहे आणि त्यामुळे अरबी समुद्राचं तापमान वाढलेलं आहे। अरबी समुद्राच्या बहुतेक भागांमध्ये जर आपण बघितलं तर तापमान 29 अंशांच्या दरम्यान आहे। त्यामुळे बाष्प मोठ्या प्रमाणामध्ये तयार होत आहे। त्यामुळे फक्त जुलै महिन्यामध्ये 3च कमी दाबाची क्षेत्र तयार झाली, तर त्यांनी तीव्रता खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाठल्याचं आपल्याला दिसून येते। बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी तापमान 29 अंशांपर्यंत नोंदलं जाते। त्यामुळे त्या भागामध्ये तयार होणारी कमी दाबाची क्षेत्र ही डिप्रेशन लेवलपर्यंत पोहोचतात किंवा डीप डिप्रेशन लेवलपर्यंत पोहोचतात। त्यामुळे यंदाचा एल निनो हा नेहमीच्या एल निनोसाठी अपवाद ठरतोय का काय अशी स्थिती निर्माण झाली। बरं, आता या आयओडीचा एल निनोशी संबंध असतो का तर होय। एल निनोच्या वर्षात आयओडी पॉझिटिव्ह राहिला तर एल निनोमुळे होणारा नकारात्मक परिणाम काही प्रमाणात कमी होतो आणि भारतातील पाऊस होतो।
हेच आता जुलै महिन्यात आपण अनुभवतोय. शिशुपाल कदमसह स्पेशल रिपोर्ट, एबीपी माझा. आणि सगळी परिस्थिती पाहता खरा प्रश्न पाऊस किती पडला हा नाही, तर तो केव्हा, कुठे आणि किती कालावधीत पडला हा आहे. कारण शेती असो, जलसाठे असोत किंवा अर्थव्यवस्था यांच्यावर पावसाच्या एकूण आकड्यापेक्षा पाऊस सर्वदूर पडण्याच्या पॅटर्नचा जास्त परिणाम होतो. एल निनोचा धोका अजूनही संपलेला नाही आणि चांगल्या पावसामुळे चिंता सुद्धा मिटलेली नाहीये. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगच्या आजच्या जमान्यात प्रत्येक अंदाजाकडे भीती म्हणून नाही, तर सावधगिरीचा इशारा म्हणून पाहण्याची जास्त गरज व्यक्त होते.